₹100 वडापाव होतो खाते. कसं चांगलं आहे बघ, चांगलं आहे आपल्यासारखंच आहे बघ, तसंच आहे. चटणी बिटणी तिला राहत नाही आहे कारण मी पाणीपुरी बरेच दिवस खाल्लाच नाही आहे ना, म्हणून तिला राहत नाही. कुठे जायचं? इथे आलेलं आहे पाणीपुरी काय खायचं? 12 हे मसाला पुरी 12. हाय नमस्कार, मी जयेश तुमचं स्वागत करतो माझ्या चॅनलवरती. 1 ओके, हा 2 आणि हा 3. काय बोलते? एवढी चमकते आहे ना, पॉलिश करतात ना डेली. तर आम्ही आलो आज बॉम्बे चौपाटीला चाललोय पाणीपुरी खायला. पाणीपुरी, शेवपुरी, रगडा पॅटी, समोसा. काय झालं आयुष्यपत बोलायला? किती उंच आहे ना, खूप म्हणजे खूपच. पाडता मी तुला, पाडता आता पाडता. खाली बघायला होत नाही, एवढा डेंजर आहे. एवढा हे 2 तरी ठेवायचा. आणि आम्ही इथे आलोय बॉम्बे चौपाटीला आणि आम्ही मॅगडीमध्ये पण जाणार आहोत बाजूलाच. हो मॅगडीमध्ये जीव द्यायला. इथे एवढा बॉम्बे चौपाटी आहे, तो तिथे मॅगडीमध्ये कशाला? काय आहे तुर्की हे वाला आपलं नाही. ओके, हे वाला पण आपलं नाही आहे. बॉम्बे वेज फ्राय आपलं आहे पराठा फ्रँकीज. त्यासाठी आलोय. पाणीपुरी कुठे आहे? बॉम्बे वेज फ्रँकी आहे. पाणीपुरी काय खायचं? 12 हे मसाला पुरी 12. वडापाव पण आहे. मिसळपाव वडापाव. काय खायचं? बॉम्बे वेज सँडविच आहे आणि बॉम्बे वेज फ्रँकी पण आहे. तुझं काशी कर, मला माहिती नाही. मी आपला इथलाच एक उचलतोय. फ्रँकी घेऊया, एक वेज फ्रँकी. आणि मी काय घेऊ माहिती आहे? हे घे पाणीपुरी. ओके, समोसा, छोले चाट नाही, मसाला कचोरी. हे दही समोसा चाट घे. दही समोसा. इथं कचोरी कुठेतरी वाचलेली. दही कचोरी हे घेऊ. सब स्टफ दही कचोरी. हां, पाणीपुरी. एक पाणीपुरी आणि एक वेज फ्रँकी. 2 पीस 10 रियाल. अच्छा, 2 वडापाव 10 रुपये. काय ऑर्डर केलाय? काय ऑर्डर केलाय? ही लाईन बघ. कशासाठी? बससाठी. आता तिकडे लुलूला जायचं असेल ना, लुलू साईडला, मग इथून लुलूला ते लोक बसने येतात. कर्जी पाहिजे तुला? कर्जी. तर ही स्कॅम काय माहिती आहे का? हे लोक म्हणजे लाईनला उभे राहतात आणि ही बस आहे आणि हा मेट्रो स्टेशन आहे. सो मेट्रोमध्ये येतात 2 रुपयामध्ये आणि नंतर मग ही बस, ही फ्री बस आहे. ही म्हणजे बस पूर्ण फिरेल, ही सिटी पूर्ण मतार कदीम सिटी फिरेल आणि फ्रीमध्ये ह्या लोकांना सोडणार. जिथे जायचं असेल तिथे थांबणार ती आणि सगळ्यांना सोडणार. तर ही फ्री बस सेवा आहे मेट्रोकडून आणि सगळीकडेच आहे की, कारण मेट्रो ही सगळीकडेच आतमध्ये सिटीमध्ये नाही पोहोचू शकत, म्हणून मेट्रोने ही सेवा ठेवली आहे बस.
तिला राहवत नाही आहे, कारण ती पाणीपुरी बरेच दिवस खाल्लाच नाही आहे ना, म्हणून तिला राहवत नाही. काय माहिती एवढी काय पाणीपुरी. आधी ऑर्डर मी केले पाणीपुरी आणि तिने फ्रँकी मागवले होते. सो माझी पाणीपुरी आणि तिची फ्रँकी. आता बघू कोण जास्त पाणीपुरी खातो. दुसरी पण आली बस. म्हणजे ही कंटिन्युअसली चालूच असतात. 5-5 मिनिटाने बस येतच राहतात. 5 मिनटं 2 मिनटं, कारण गर्दी खूप होते ना नंतर. सो ते लोक चालूच ठेवतात. कुठे जायचं? इथे आलेलं आहे. टंगडॅंग टंगडॅंग. हो. अजून काय खायला घरात घेऊन डब्बे घरात घेऊन जायचे बोलते. घेऊन जायचे माहिती आहे काय? तू किती रुपयाचा नाश्ता करते? 700 रुपयाचा एवढा सगळा. किती रुपयाचा? 607 काहीतरी रुपये ना. पाणीपुरी कितीची? 227 का काहीतरी. आणि ही 400 रुपयाची. कशाला नाश्ता करायला पाहिजे एवढ्यात? आपण तिकडे सगळी जेवून मोकळे होऊ. सारखे तर असणार आहे. डोळे बंद करून चहा आयला जशी काय चांगली आहे. चांगली आहे. बोल. भरपूर दिवसांनी खाते ना, मग आता काय पण असेल तर चांगलेच बोलायला लागेल. मुंबईची चौका येणार नाही पण ठीक आहे. हे घरी पाणीपुरी आणून पण बनवू शकतो आपण, समजलं. बट तुला बनवायचं नाही. कोणी भैया बिया नाही आहे. भैया एक पाणीपुरी दो, एक हे दे दो. इकडे ते लोक सुकापुरी दे दो. इथं डायरेक्ट ते लोक प्लेटमध्ये देतात आणि डायरेक्ट तुमचं तुम्ही बघा. पाणी किती टाकायचं ते टाका, नाही तर काशी करा तुम्ही. समजलं. आतापर्यंत उतूनच 4 खाऊन झाले. मी पाणीपुरी मागवली आणि तिने ही फ्रँकी मागवली. फ्रँकी अशीच ठेवली आणि माझी पाणीपुरी खाल्ली. आज पण 700 रुपयाचा चुना लावला नाही. काय खरं नाही. सा अजून द्या ना. मुंबईला गेल्या एवढी खाईन ना मी पाणीपुरी. आता समजलं मी. मुंबईला आल्यावर एवढ्या गोष्टी का खातात? नुसत्या स्ट्रीट फूड का खात राहतात? काय इकडे भेटत ना असं खायला. इकडे भेटतात पण एवढं महाग कोण खाईल? मुंबईला वर्षभर खाऊ. मेंबरशिप घेऊन खाशील. म्हणून मी आल्यावर तिथं आहे ना एवढे वडापाव सगळे स्ट्रीट फूड शिकतो. फ्रँकीचा टायमिंग आता मला देणार नाही ती. चांगली नसेल. चांगली कसली आहे? काय आतमध्ये? केचप सोबत का? फ्रँकी थोडी चांगली आहे कारण हेल्दी आहे. आपल्यासारखे केचप बिचप नाही टाकलेत. एकदम ते स्पायसी सॉस असतात ना ते नाही टाकत. बट थोडी हेल्दी आहे, चांगली आहे. हाऊस रेट चांगली आहे. बघू आता नेक्स्ट वडापाव पण आहेत. वडापाव ट्राय करू आता. घ्यायचा वडापाव पाहिजे. तिच्या नुसती लुटायला बसली मला ती. वडापाव पण पाहिजे. ठीक आहे, पार्सल करून घेऊ आम्ही वडापाव. म्हणजे ती जेवणार केला नाही एकटीने खाऊन. कधी नाही भेटला नाही, एकदाच खाल्ला. 5 महिन्याने सगळं खाते. एक पाण्याची बॉटल आणि एवढा मोठा उखा आला. माणसाच्या जीवाने किती चाय पियावी आहे ना. चाय जर कुठे चाय कॉम्पिटिशन असेल ना, म्हणजे बोलतात ना कोण जास्त चाय पिवलं. हिला घेऊन जा, हिला घेऊन जा. अरे तो कपची साईज बघा. पूर्ण कप चाय पिणार आहे. चल किती चाय पिते हिला काय माहिती. आणि मला बारीक. आम्ही पूर्ण फिरलो आणि आता परत तिथे आलो. का माहिती आहे? मला वडापाव खायचा आहे. वडापाव तर घे आता. चल घे. वडापाव आता घेतला नाही. वडापाव किती रुपयाचा माहिती आहे का? घेऊन जा रे कोणतरी. माझा जाम डोका खाल्ला नाही एवढा. इरिटेड आहे. इरिटेड
घेऊन वैतागलाय मी. डोक्याला ताप आहे असा नुसता. डोक्याला ताप. हा तो एवढा मोठा आहे. तिथे आलेला आपण आता. तर तू बोलते हा इंडियन फॅमिली फूड सेंटर आहे. म्हणजे आम्ही तिथे गेलो, तिथे फिरलो आम्ही, नंतर आम्हाला भूक लागली परत, मग ते वडापाव घ्यायला आले. बघा ही वडापाव इथे हातात आहे. मला माहिती आहे, मी वाचलो का वाचलो माहिती आहे. तुला एक फूल म्हणजे तिला आवडले होते, म्हणजे तिला घ्यायचे होते. बट साईजच भेटली नाही. 1 नंबर शूज होते आणि जास्त महाग नव्हते. नाही तर 150 रियालला होते फक्त. तर चांगले होते. आणि आज वाचलोय तर बरोबर परत 150 रुपयाचा फटका होता शूजसाठी. बट जाता जाता एक तरी शूज घ्यायचे तिला, नायकीचे घ्यायचे. ओके तर बघू, जर भेटला ना त्यामध्ये जर साईज मिळाली ना तर घेईन. कारण ती भरपूर सिलेक्टिव्ह आहे. तिला आज पहिल्यांदाच कुठले तरी शूज बघता क्षणी आवडले होते, बट त्याच्यात साईजच भेटली नाही. हो ना, अल्मिरामध्ये कसं का? चल अल्मिरात जाऊ. मोठा आहे का छोटा आहे? बरं दे मग कंटाळा आला. ठीक आहे, बट आलो इथं जाऊन बघूया काय आहे ते. चल जाऊया. तर आज आम्ही 2 जण वेड्यासारखे भटकतोय इकडं. काही रिझन नाही, जस्ट जे भेटल शॉप जो ओपन तिथं घुसतोय, बघतोय, असं टाइमपास करतोय आम्ही. हे पांडू हाय. तर घरी आलो. ₹100 वडापाव होतो खाते. कसं चांगलं आहे बघ, चांगलं आहे, आपल्यासारखंच आहे बघ, तसंच आहे. चटणी तसंच आहे. तर तुझ्यासाठी वडापाव, माझ्यासाठी कोळंबी आहे आणि राईस. चांगलं आहे. तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आज आम्ही बाहेर फिरलो मस्तपैकी. बॉम्बे चौपाटीवर जाऊन स्ट्रीट फूड खाल्लं, बट काय मजा नाही. चांगलं आहे वडापाव. वडापावला मजा नाही. भेटू नेक्स्ट ब्लॉग. तोपर्यंत बाय.